सतर्क करणारी आणि कर्तव्याची जाणीव करून देणारी। देशभरात कोरोनाच्या रुग्णवाढीचा कहर सुरूच आहे। गेल्या 24 तासात 3,15,478 नवे रुग्ण सापडले, तर काल 2,101 जणांचा कोरोनाशी लढताना मृत्यू झालाय। मागच्या 24 तासात 2,101 जणांनी जीव गमावलाय। बुधवारी 1,79,372 नवे रुग्ण सापडले होते। कोरोनामुळे आतापर्यंत देशात 1,84,672 जणांचा मृत्यू झालाय। कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1,59,24,700 पेक्षा जास्त आहे। देशात सध्या सर्व राज्यांमध्ये मिळून 22,84,209 जणांवर उपचार सुरू आहेत। हे एकूण बाधितांच्या संख्येपैकी फक्त 14% आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, ही देशभरातली आकडेवारी काय सांगते आपल्याला? प्रशांतशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, पण देशभरातली आकडेवारी सतर्क करणारी आहे। भले पुण्यात किंवा अन्य काही शहरांमध्ये बाधितांपेक्षा कोरोना मुक्त झालेल्यांचा दररोजचा आकडा थोडा वाढला असेल, पण कोरोना मुक्त झालेल्यांचा आकडा आपल्याला शून्यावर आणायचा आहे। नव्यानं दररोज कोरोना बाधित होत असणाऱ्यांचा आकडाही आपल्याला शून्यावर आणायचा आहे। तोपर्यंत कोरोनाच्या विरुद्धची ही लढाई आपली संपणार नाही। त्यामुळे 24 तासात 3,15,000 पेक्षा जास्त बाधित होणं हे खरंच चिंतेची बाब आहे। प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, देशभरातले हे आकडे काय सांगतायत? मिलिंद, ज्या पद्धतीने गेल्या 24 तासातली आकडेवारी जर बघितली आपण, त्याला 3 लाखाचा टप्पा पार झालाय। 3,14,835 हे नवीन रुग्ण आहे आणि 2,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे। आताची जर आकडेवारी बघितली 24 तासातली, तर 2,104 लोकांचा मृत्यू झालाय। सलग 8 दिवसापासून 2 लाखाच्या वर नवीन रुग्ण येत आहे। हे अतिशय धक्कादायक आहे, कारण की ज्या पद्धतीने चर्चा सुरू झालेली आहे की याचा वेग आता अतिशय जास्त झालेला आहे कोरोना व्हायरसचा, त्यामुळे जास्तीत जास्त लोक यामुळे संक्रमित होत आहेत आणि याचमुळे कुठेतरी आरोग्य व्यवस्था संपूर्णपणे कोलमडून पडली आहे। राजधानी दिल्लीचा जर विषय बघितला आपण, तर दिल्लीमध्ये आयसीयू बेड नाही आहे, दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे केंद्र सरकारला दिल्ली हायकोर्टने जबाब विचारला आहे। त्यांनी म्हटलंय की तुम्ही भीक मागा, पण ऑक्सिजनची व्यवस्था करा। केंद्र सरकारची जबाबदारी आहे। जर एवढी परिस्थिती होती तर केंद्र सरकारने आतापर्यंत यासाठी पाऊल का टाकलं नाहीये। याचा अर्थ आता कोर्ट बी सक्रिय झालेला आहे आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये देखील कोरोनाची व्याधी पोहोचलेली आहे आणि त्यामुळे अनेक जज हे कोरोनाग्रस्त झाले। अशी सगळी विधारक परिस्थिती दिल्लीतली आहे आणि दरम्यानच्या काळात जर देशाची परिस्थिती बघितली तर 3 लाखापेक्षा जास्त जर रुग्ण येत आहे, याचा अर्थ धोका अजून जास्त वाढलेला आहे। लोकांनी सावध राहणे, हात धुणे, मास्क वापरणे आणि शारीरिक अंतर ठेवणे, या 3 महत्वाच्या गोष्टी पाळणं बंद गरजेचं आहे। प्रशांत, तू राहाच आपल्यासोबत, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीबद्दलही चिंता वाढली आहे। नव्या सरन्यायाधीशांचा शपथविधी कसा होणार, कारण सर्वोच्च न्यायालयात सुद्धा मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विळखा आहे। सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश पॉझिटिव्ह आलेत, त्यातील 1 न्यायाधीश तर रुग्णालयामध्ये दाखल आहेत। तसंच सर्वोच्च न्यायालयाचे अनेक कर्मचारी सुद्धा पॉझिटिव्ह आहेत। त्यामुळे सर्व महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी सध्या ऑनलाईन पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। त्यामुळे मुख्य सरन्यायाधीशांच्या शपथविधीला उपस्थित राहणाऱ्या सर्व न्यायाधीशांची आता कोरोना चाचणी सुद्धा होणार असल्याचं कळतं। प्रशांत, याबद्दल काय अधिक माहिती आहे? आपल्याला माहित असेल की गेल्या वर्षभरापासून सुप्रीम कोर्टामध्ये ऑनलाईन सुनावणी होत होती। दरम्यानच्या काळामध्ये ऑनलाईन आणि खुली सुनावणी सुरू झाली होती, पण ज्या पद्धतीनं कोरोनाची दुसरी लाट आली त्यानंतर अनेक सुप्रीम कोर्टातील कर्मचारी हे कोरोनामुळे बाधित झाले। आता तर ही परिस्थिती निर्माण झाली आहे की सुप्रीम कोर्टातले अनेक वकील, त्यांचे कुटुंब, त्याशिवाय सुप्रीम कोर्टातले ज्येष्ठ न्यायाधीश, न्यायमूर्ती यांना देखील कोरोनात बाधा झाली आहे। जवळपास 3 पेक्षा जास्त न्यायाधीश, जवळपास 4 न्यायाधीश हे पॉझिटिव्ह आहे आणि 1 न्यायाधीश जो आहे, जो न्यायमूर्ती आहे, तो सध्या हॉस्पिटलमध्ये दाखल आहे। त्यामुळे एक मोठी चिंता वाढलेली आहे। त्या 29 एप्रिल रोजी नवीन जे सरन्यायाधीश आहे भारताचे न्यायमूर्ती रमन्ना यांचा शपथविधी होणार आहे, पण दरम्यानच्या काळात या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता
हा जो शपथविधी कार्यक्रम आहे कशा पद्धतीने करता यासाठी प्रश्नचिन्ह आहेत. पण आता राष्ट्रपती भवनाच्या वतीनं सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जोही व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी होईल त्याला आरटीपीसीआर म्हणजे कोरोना चाचणी करूनच सहभागी व्हायचं आहे. कारण की या कार्यक्रमात खुद्द राष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान, उपपंतप्रधान, उपराष्ट्रपती देखील सहभागी होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक महत्वाचे वकील देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे सगळ्यांना आता कोरोना चाचणी करूनच राष्ट्रपती भवनात बर जायचं आहे. पण बर अजूनही या संदर्भातला निर्णय झाला नाही की 29 एप्रिल रोजी शपथविधी होईल की नाही. बर. प्रशांत तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे 29 तारखेच्या